आज आम्ही पुन्हा जिम कॉर्बेटच्या जंगलात जायचा विचार केला आणि एक सफारी बुक केली. ते आमच्या ओळखीचेच होते. सकाळीच निघालो. मस्त अंधार पडलेला. बघूया काय प्राणी मिळतात. आम्हाला एक दुर्लभ प्राणी बघायचा होता, ज्याचं नाव तो सारखं घेत होता आमचा जो बंगल्याचा मालक होता, जिथे आम्ही राहत होतो. तर म्हटलं चला बघूया, दिसतो का? सकाळी जेव्हा जिम कॉर्बेटमध्ये प्रवेश केला, मस्तपैकी अंधुक असा प्रकाश पडला होता. समोर एक जिप्सी होती. गेटवर आलो. बाबा एवढी गर्दी बघितली आणि मग मला कंटाळा झाला. म्हटलं एवढे सगळे आत येणार का? मग कळलं की नाही, हे सगळे वनरक्षक, त्याच्यानंतर फॉरेस्ट गार्ड, तिथले गाईड्स, या लोकांची गर्दी होती. हॅलो, सगळ्यांनी हॅलो करा. हाय हॅलो हाय. सो आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग वाली सफारी घेतलेली आणि आम्ही जिरणा झोन एक्सप्लोअर केला आज. तिथे गेटमध्ये तुम्हाला तुमचे फोन सबमिट करावे लागतात बिकॉज फोन्स आर नॉट अलाउड. मागे काहीतरी सीन झाला होता, त्याच्यानंतर इट्स अन हायकोर्ट ऑर्डर आणि कोणाला अलाउड नाही करणार आहेत. कॅमेरा इज अलाउड, आय मीन द DSLR कॅमेरा इज अलाउड, प्रोफेशनल कॅमेरा इज अराउंड. आणि तुम्ही बायनॅक्युलर्स आणि कॅमेरा ही तिकडे ऑन द वे, म्हणजे त्यांच्या चेकपोस्टला ती लोक रेंटवर द्यायला वगैरे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो जर तुम्ही कॅरी नाही करत असाल आणि तुम्हाला तिथे जाऊन घ्यायचं असेल तरी ऑप्शन आहे. मी प्राइस का विचारली नाही बिकॉज वी ऑलरेडी हॅड इट. बायनॅक्युलर्सची गरज लागली नाही बिकॉज इट वॉज नॉट बर्ड वॉचिंग अर समथिंग. बट ऑन द वे आम्हाला खूप छान छान गोष्टी दिसल्यात. काही रेअर स्पीशीज पण बघायला मिळाल्यात. हॉर्नबिल तर एवढा जवळून, म्हणजे गोव्याच्या आमच्या टूरच्या वेळेस आम्ही असं खूप लांबून बायनॅक्युलर्सने वगैरे बघितलेलं. केरलालाही एकदा बघितलं होतं, पण ते लांब होतं. ते तुम्ही बघितलेलं ना, मी नव्हते. हा, पण इथे तर एवढा मोठा प्रशस्त अगदी मस्त बेरीज खास बसलेला. सो दॅट सीन वॉज सुपर्ब. सो त्याचे आम्ही व्हिडिओ ऑब्विसली अपलोड करू, तेव्हा तुम्हाला दिसेल. आता आम्ही जातोय अजून एक डेस्टिनेशन बघायला. सो इथे एक सस्पेन्शन ब्रिज आहे. तर आमच्या जे केअरटेकर आहेत त्यांनी आम्हाला एक शॉर्टकट सांगितला आहे, तो आम्ही एक्सप्लोर करतोय. तर मग तुम्हाला लवकरच तिथे पोहोचून आम्ही दाखवू सस्पेन्शन ब्रिज एक्झॅक्टली काय आहे आणि कसं आहे, आणि तिथे कसं जायचं त्याची पण इन्फॉर्म मी तुम्हाला देऊ. सो स्टे ट्यून्ड. एक 100 मीटरचा वॉक करून आम्ही पोचलेलो आहोत फायनली. जर तुम्ही माझ्या मागे बघत असाल, दिस इज द सस्पेन्शन पूल. थोडं आतमध्ये आहे, बट जसं आमच्या केअरटेकरने सांगितलेलं तसं जर तुम्ही फॉलो केलं तर उगाच इथे तिथे फिरावं कुठेच लागणार नाहीये. खूप लोक म्हणतात गिरजादेवी टेम्पलच्या खूपच जवळ हा ब्रिज आहे. असेलही, आय एम नॉट डिनाईंग दॅट, बट आम्ही त्या रूटने नाही आलेलो आहोत. ताज कॉर्बेट गेल्यानंतर एक अप्रॉक्स अराउंड 1.5 किलोमीटरवरती एक राईट येतो. तो राईड घेतला की तुम्हाला कार तिथेच पार्क करावी लागते आणि एक 100 मीटरचा वॉक आहे. तो हा जो सस्पेन्शन ब्रिज आहे तो 100 वर्षापेक्षा पण जुना आहे आणि असं म्हणतात की तो हलतो. मला हलून भागून काही करायचं नाही आहे बिकॉज ही तशी पण एक हेरिटेज मॉन्युमेंट आहे आणि आपण त्याला प्रिझर्व केलं पाहिजे. पण आम्ही त्याच्यावर वॉक नक्की करू आणि तुम्हाला आम्ही त्याचा एक्सपिरियन्स सांगू. 3, 2, 1, go! सो हा ब्रिज 150 इयर्स प्लस ओल्ड आहे असं म्हणतात. ऑब्विसली ब्रिटिशकालीन आहे. जुना झाला आहे, मे बी थोडासा धोकादायक पण डिक्लेअर केलेला आहे. बट ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही इथे याल तुम्हाला खूपच सुंदर वाटेल. छान मस्त असा नदीचा वाहता आवाज. सध्या नदीचं पात्र कमी आहे,
पण तिथे जागोजागी त्यांनी लिहिलेलं आहे की ते नॅचरल कुंड आहे, त्याच्यामुळे ह्याची पात्रता कधी पण वाढू शकते आणि लोकांनी आंघोळ नाही करावी या पाण्यामध्ये. तरी काही लोक करत आहेत, पण विच इज ओके. पण मला असं वाटतं की आपली सेफ्टी आपल्या हातातच असते, तर लोकांनी आपापलं डिसिजन स्वतः घ्यावं. पण इथे आल्यावर एवढी शांतता, हा पूल सस्पेन्शन असल्यामुळे थोडा हलतो जेन्युइनली, जेव्हा समोरून लोक काही चालत येत आहेत तर हलण्याची फिलिंग येत आहे. पण इथे आल्यावर एवढं छान वाटेल, एवढं प्रसन्न वाटेल. मस्त बर्ड्स चिर्प करतायत, वाहत्या नदीचा आवाज आहे आणि गर्दी कमी आहे, त्याच्यामुळे इथे आल्यावर मन अगदी प्रसन्न होतं. सो तुम्ही जर नेक्स्ट टाइम रामनगर किंवा गिरिजा टेम्पलला जाणार असाल तर तुम्ही इथे नक्की या. A few moments later. सो आम्ही आज रात्रीच्या डिनरसाठी रेस्टॉरंट शोधत होतो की डिनरसाठी आम्ही कुठे जाऊ शकतो. आज आमचा प्लॅन होता की ताजमध्ये बुकिंग मिळेल, पण अनफॉर्च्युनेटली तिथे एक वेडिंग आहे, त्याच्यामुळे इट्स बुक्ड. सो दुसरं रेस्टॉरंट सर्च करत करत आम्ही रामनगर टूर करत होतो आणि तेव्हा आम्ही इथे पोचलो. दिस इज स्ट्रॉबेरी फार्म. या फार्मचं नाव आहे फ्लाइंग स्पॅरो स्ट्रॉबेरी फार्म आणि तुम्ही बघाल तर हे 3 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि इथे तुम्हाला स्ट्रॉबेरी बरोबर बाकी पपीता म्हणजे पपाया, इथे जर तुम्हाला माझ्या लेफ्ट हँड साईडला जे दिसतंय, दिस इज आर रेड कॅबेज, जो पर्पल कॅबेज जो आपण सॅलडमध्ये खातो तो असा शेपमध्ये असतो आणि मग त्याचं कॅबेज होतं. दिस वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स टू सी अ कॅबेज लाईक दिस. आणि आजूबाजूला सगळीकडे स्ट्रॉबेरी आहे. इथे तुम्ही स्ट्रॉबेरी प्लकिंग पण करू शकता विथ एक्स्ट्रा कॉस्ट. आणि इथे तुम्हाला छोटंसं एक रेस्टॉरंट पण आहे, कॅफे काइंड ऑफ, जिथे तुम्हाला स्ट्रॉबेरीशी रिलेटेड जे काय डिशेस असतील लाईक शेक्स ऑर स्ट्रॉबेरी क्रीम वगैरे, आईस्क्रीम, असं सगळं मिळू शकतं. मूली भी, मटर भी लगाई है और गाजर भी लगाते हैं. फिर हम लेमन ग्लास, स्टीविया. ये इसकी हाइट इतनी होती है? ये लेमन ग्लास, हाँ ये बढ़ता है, इसको वाढते काटते खूप रहते हैं. मोठं अच्छा, होतं. काटते रहते हैं. हाँ, हाँ, क्योंकि हम हनी बीज भी कर रहे हैं उधर. हाँ. हनी भी हम यहाँ पे करते हैं. स्ट्रॉबेरी का जैम बनाते हैं, स्ट्रॉबेरी का रस बनाते हैं. करेक्ट. और हल्दी भी हम यहाँ करते हैं, सूखी कच्ची दोनों देते हैं. अदरक अच्छा. करते हैं, लहसुन करते हैं, स्टीविया, अच्छा, स्टीविया बे भी है. लीव्स जितनी होती हैं, अच्छा, पुदीना. ओके. और क्या कहते हैं ये, तुलसी. अच्छा, बेसिल. हाँ, और ड्रैगन फ्रूट होता है. अच्छा. ये जितने पिलर में लगे ना, हाँ, हाँ, कैपिटल में से, हाँ. ये सारे ड्रैगन फ्रूट. अच्छा. पैशन फ्रूट है उधर. पैशन फ्रूट भी है कहाँ पे? पैशन फ्रूट आप टिकट करते हो ठंडा. फिर बात. अच्छा, ठीक है. बाकी हम सारी मैंगो भी होता है, लीची भी होती है, अलग अलग वैरायटी. लीची का भी सीजन ही है ना? ये अभी बहुत तो आ ही रहा है. हाँ. मोरिंगा भी है हमारे यहाँ पे. अच्छा. कटल फनस. हाँ, जैकफ्रूट. जैक. तो अभी हम करेंगे स्ट्रॉबेरी प्लक. ये सीजन कब तक होता है? ये अभी तो पूरा चलेगा, अप्रैल तक तो अच्छा चलेगा. अच्छा. और आप यहीं बेचते हो, मतलब हाँ, किसी को आना है तो यहीं पे आके ले सकते हैं, बाहर कहीं अवेलेबल बाहर नहीं? अब हम कुरियर कराते हैं जब सिर्फ स्ट्रॉबेरी छोड़ के और सारी चीज़ें करते हैं. अच्छा, कुरियर कहाँ तक? कहीं पे भी? कहीं पर भी. पैन इंडिया. हाँ. अच्छा, सिर्फ स्ट्रॉबेरी छोड़ के बाकी, बिकॉज बाकी. ये खराब हो हाँ, जाएगी, डेलिकेट होती है. हाँ. और अच्छी वाली स्ट्रॉबेरी बताओ. हाँ, ये भी अच्छी है. इथेच आणि काय आहे, मस्त खूप स्ट्रॉबेरी लागली. अच्छा दिसतोय. दीदीने मला एक आतला पण दाखवलेला. दीदी कहाँ था वो अंदर वाला? ये आपके उधर साइड में ही होगा, देखो इधर इधर की साइड है. ये वाले. नहीं इधर, हाँ. ये तोडे की ये तोडे सनी? वो तोडू. ये तोडू. हा जरा बघ, कलर बघ ना. हा इथून खाली एवढा. हा मग हा तो पण सेमच असणार. इंकी पिंकी पोंकी करेंगे. ये ठीक है. ओके डन. वन. इसको कैसे तोड़ना है? हाँ. इसे हाँ हाँ हाँ, डंटल से तोड़ू. येस. आधा से. हाँ.
फ्रेशली प्लक्ड स्ट्रॉबेरी. चलो अब दीदी आप क्या बताने वाले हो? पैशन फ्रूट. दिस इज पैशन फ्रूट जो पक्के नीचे गिर गया है. और ये उसका अच्छा जो कृष्ण कमल को जो फल आता है दैट इज पैशन फ्रूट. हे बघ इथे फळं लागली. मी प्लग केलेली स्ट्रॉबेरी आहे आणि हे आहे स्ट्रॉबेरी क्रीम विथ आईस्क्रीम. वाव. फ्रेश स्ट्रॉबेरी फ्रॉम द फार्म, फ्रेश क्रीम अँड आईस्क्रीम. दिस इज हेवन. मी संपून टाकेल, तुम्ही पण खा.